जळगाव जिल्ह्याच्या शासकीय आशादीप संस्थेच्या अधीक्षिका मयुरी राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना काल घडली। हा धक्का सहन न झाल्यानं त्यांचे पती आणि जिल्हा परिषदेतील कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी देखील काल आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। सध्या देवेंद्र राऊत यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेला जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंकित जबाबदार असल्याचा आरोप मयुरी राऊतचे वडील भाऊसाहेब करपे यांनी केलाय। झेडपी सीईओ अंकित यांनी देवेंद्र राऊत यांना सातत्यानं अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे मानसिक तणावातून ही घटना घडली असल्याचा गंभीर आरोप भाऊसाहेब करपे यांनी केलाय। मानसिकदृष्ट्या टॉर्चर करणाऱ्या मुख्याधिकारी अंकित यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मृत मयुरी राऊतांच्या वडिलांनी दिलाय। डेप्युटी सीओ माझे जावई तिथं काम करते, गेली 3.5 वर्षापासून काम करते। गेले हा 1 वर्षापूर्वी आलेला हा नवीन सीओ हा IAS अधिकारी इतका हॅमर केलं त्यानं, माझे जावई डायरेक्ट फ्रस्ट्रेट झाली, इतके फ्रस्ट्रेट झाले की घरची फॅमिली डिस्टर्ब झाली, माझी मुलगी डिस्टर्ब झाली। त्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली। उपचारासाठी त्यांना घेऊन आली मानसोपचार, त्या हॉस्पिटलमध्ये तिलाच अटॅक आला आणि ती तिथं गेली। माझी लेकरं रस्त्यावर आणली या माणसानं, त्याला पहिले त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे। आम्ही डेड बॉडी उचलणार नाही। एक डेप्युटी सीओला जर सगळे कामं स्वतःला करावं लागत असतील, जर शिपायापासून तर सगळेच कामं करावं लागत असतील, खाली जर स्टाफ नसेल आणि तुम्ही त्यांच्याकडून मात्र टॉर्चर करून कामं करून घ्यायचे, तुम्हाला उलटवरून सांगा की तुम्ही काहीच कामाचे नाही, हे योग्य नाही। हे उलट अशा अधिकाऱ्यावर निश्चितपणानं योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। मला असं वाटतं की आमची लेख गेली, अशा अनेक लेखी आणि लेख जाऊ नये एवढीच आमची मनापासून कळकळीची विनंती आहे। तरी शासनानं योग्य ती कारवाई केली पाहिजे। त्या अधिकारी कोण, अंकित कोण आहे ते मला माहीत नाही शिव, परंतु त्यांच्यावर निश्चितपणे योग्य ती कारवाई केली पाहिजे, म्हणजे पुढचा अनर्थ बाकीच्यांचं टळेल असं मला वाटतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।